अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या 3 तालुक्यामध्ये निर्माण झालेल्या होत्या. एकंदरीतच या किनारपट्टीवर सातत्याने येणारी वादळं लक्षात घेऊन किनारपट्टीवर अंडरग्राउंड केबल ही घालण्याची व्यवस्था केली आणि ते काम चालू सुद्धा आहे. त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये वेंगुर्ला शहर, मालवण शहर, देवगड शहर वगैरे जी किनारपट्टीवरची शहरं आहेत याचा लाभ घेईल. परंतु जी आतमध्ये शहरं आहेत, विशेषतः सावंतवाडी आहे, जे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं शहर आहे, इथून एमसिली पर्यंत अंडरग्राउंड केबल टाकण्याची आवश्यकता आहे. त्याच्याचबरोबर एमसिली पासून सासोली पर्यंत अंडरग्राउंड केबल टाकण्याची आवश्यकता आहे. त्याच्यानंतर वेंगुर्ला ते मळेवाड ही सुद्धा अंडरग्राउंड केबल टाकण्याची आवश्यकता आहे. तर सतत 2-2, 4-4 दिवस जो वीज पुरवठा खंडित होतो त्याला कुठेतरी आळा बसू शकेल. या संदर्भात माझी सविस्तर चर्चा ही महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि त्यांच्या संपूर्ण टीमशी झालेली आहे. उद्या सकाळपर्यंत ते माझ्याकडे प्रस्ताव देतील. हा प्रस्ताव माझी येत्या 1-2 दिवसामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या भेटीची मी वेळ मागितलेली आहे. त्याला हा प्रस्ताव आदरणीय फडणवीस साहेबांना देण्यात येईल, जेणेकरून केवळ हाच भाग नाही तर याच्याच बरोबर सावंतवाडी आणि कणकवली ही 2 शहरं ही अंडरग्राउंड वीज यंत्रणेपासून वंचित राहिलेली आहेत. त्याला ही यंत्रणा देण्याची गरज आहे. आणि त्याच्याच बरोबर जिल्ह्यामध्ये अन्यत्र कुठे, जसं आता कुडाळ आतमध्ये आपण कुडाळलाही मेन वाहिन्या गेलेल्या आहेत, त्याच्यामुळे तिथेही अडचण मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता नाही. परंतु वैभववाडी सारखा लांबचा भाग आहे, तेव्हा त्या संदर्भात सुद्धा हा विचार पालकमंत्र्यांशी बोलून निश्चितपणे आपल्याला याच्यावर विचार करता येईल. आणि अंडरग्राउंड केबल जर झाल्या तर लोकांना जो त्रास पावसाळ्यामध्ये, या पावसात काय लगेच ते होऊ शकत नाही, परंतु पुढच्या सीझन पासून नियमित विद्युत पुरवठा हा होऊ शकेल.